नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहेत काकूच्या बड्डेला। आज काकूचा बड्डे आहे, तर तोच बड्डे सेलिब्रेशन करायला आम्ही आलो आहेत शिरडोनला। एक नवीन आपल्याच आगरी माणसाचं एक नवीन हॉटेल ओपन झालं आहे। हॉटेल प्लस धाबा आहे, म्हणजे नाकवा म्हणून झालेला आहे। त्याची एंट्री बघून तुम्ही खुश होऊन जाल। आपण त्या हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि हॉटेलचा आज फूड एन्जॉय करणार आहोत। त्याचसोबत आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत काकूचा, आणि हॉटेल आपण एक्सप्लोर करणार आहोत पूर्णपणे। तर चला, एंट्री बघा हॉटेलची, एवढी भारी आहे ना एंट्री, तुम्ही एंट्री बघूनच खुश होऊन जाल। तर आपण हॉटेलमध्ये एंट्री करू आणि त्यानंतर आतमधला पण तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो, काय काय ते आपण भेटलात तर किचन पण बघू कसा आहे तो, आणि बघू अजून काय काय फॅसिलिटी आपल्याला भेटतात ते, आणि फूड काय आहे तो। तर चला, एंट्री बघा आणि मग बाकी सिनेमॅटिक सीन देतो तुम्हाला, त्यानंतर मग आपण बाकीचं बघू आतमध्ये जाऊ। बघा, इथे कोलिन मावशी ठेवलेले आहेत आपल्या स्वागतासाठी। इथून रिसेप्शन आहे, तर खूप छान असा डेकोरेशन केलेलं आहे। इथे तुम्ही बघा, सिटिंग अरेंजमेंट छान आहे, आणि हा दुसरा पार्ट आहे। तर हा दुसरा पार्ट आहे, आणि तिथं पण छान हे केलेलं आहे। इथं बोटीमध्ये बघा, तुम्हाला बोटीमध्ये बसायला भेटेल, आलंय का? फोटो काढण्यासाठी, आणि इकडे स्टेज पण आहे, म्हणजे डान्स करण्यासाठी। तुम्ही इथे डीजे पण अवेलेबल आहे, तुम्हाला डायरेक्टली डान्स करू शकता। आणि हा इथे बसण्यासाठी असं आम्ही इथे बसतोय, आणि हा बसण्याचा सिटिंग अरेंजमेंट आहे बोटीमध्ये। ही इथून बोट दिसत असेल तुम्हाला, आता किती दिसणे माहिती ना पडेल। हे बघा, ही कोळी बाय दिलेली आहे ते उभे, आणि बोट आहे। आणि ना बोट आहे, बोटीमध्ये पाण्याचं हे केलेलं आहे, आणि दोन्ही साईडला बसायला यायचा मस्तपैकी। इकडे पण सेम आहे, लाईटमुळे थोडासा तुम्हाला दिसणार नाही। इथे आम्ही बसतोय, इथे बोट आहे, आणि हे इथे कपल्स आहे, आणि इथे पण चालायला मस्त असं डायरेक्टली। तर मित्रांनो, आपण आता नाकवा रिसॉर्टमध्ये आलो आहेत, म्हणजे धाबा कम हॉटेल आहे, आणि रिसॉर्ट पण बोलता येईल। खूप चांगला ॲम्बियन्स आहे इथे, तर तोच फिरत होतो आपण, बघितला। आता तुम्ही बघितलाच असेल काय सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, तसे त्याही एक नाकवाची थीम खूप छान अशी डेव्हलप केलेली आहे। तर त्याच थीमचे म्हणजे या हॉटेलचे ऑनर नंदकिशोर भगत, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। या थीमबद्दल थोडीशी माहिती घेऊ, आणि हॉटेलबद्दल थोडीशी माहिती घेऊ त्यांच्याशी, आणि त्यांच्याशी बोलू थोडा वेळ, काय बोलतात बघू हॉटेलच्या या थीमबद्दल ते। तर चला मग त्यांच्याशीच बोलू आपण। तर नमस्कार, काय सांगाल तुम्ही, हा कन्सेप्ट आता एवढा चांगला कन्सेप्ट घेऊन आला तुम्ही या गोवा हवेला, कारण हा असा कन्सेप्ट नव्हता इथे। तर हा कन्सेप्ट कुठून आयडिया आली, आणि कशी काय, म्हणजे काय विचार करून हा कन्सेप्ट इथे घेतला? नमस्कार, मी नंदकिशोर कृष्णा भगत। तसं पाहिलं तर ह्या हॉटेलचे मालक माझ्या मिसेस सौ समिता नंदकिशोर भगत हे आहेत, पण फावल्या वेळात मी ह्या हॉटेलकडं देखरेख आणि त्याचं व्यवस्थापनाकडे लक्ष देत असतो। ह्या हॉटेल आपण अलिबागमध्ये आमचं आधी आहे हॉटेल पुलावा स्पाइस या नावाने आम्ही आधी सुरू केलेलं होतं हॉटेल। त्याच हॉटेलच्या धर्तीवरती आपलं एक कोली आगरी समाजाकरिता कोली आगरी फूड्स लोकांना चांगल्या प्रतीचं कसं काय देता येईल
अशी संकल्पना बऱ्याच दिवस डोक्यात विचार होता. त्या संकल्पनेतून आम्ही आता हा पनवेल तालुक्यातील शिरडोन येथे नागपा या नावाने संपूर्ण पॉलिथिनवरती आधारित नवीनच हॉटेल सुरू केलेलं आहे. या हॉटेलमध्ये आपल्याला कोली आगरी पद्धतीत बनवलं जाणारं आपलं सी फूड, जे मच्छीसाठी जे खवय्ये खास शोध घेत असतात मच्छीचा, त्या खवय्यांसाठी खास आपण सी फूड स्पेशल म्हणून इथं आपलं सी फूड असणार आहे. हे काय काय आम्हाला भेटेल खाण्यासाठी? स्पेशल काय असणार आहे? सी फूडमध्ये आपण बघितलं तर आपल्याला कोलंबी, जिताडी, सुरमई, एवढंच नाही तर साधं आपलं जे मांदेली, बोंबील, हेही आपल्याला आपल्या घरगुती पद्धतीने जसं आपण घरी बनवतो रस्सा फ्राय, या पद्धतीचं आपल्याला इथं मिळणार आहे. ओके. आणि त्याच्या शिमोरी पण आहेत त्याच्यासोबत. आणि मग दुसरं माकुल वगैरे, आता बऱ्याच जणांची स्पेशल हे आहेत का माकुल? माकुल विषयी पण आपण विचार करतो, पण सर्वच लोकांना माकुल हा ज्ञात नाही किंवा त्याच्या विषयीची लोकांना आवड जरा माझ्या माहिती जर आपले काही ठराविक कस्टमर सोडले तर ती कमी आहे. त्यामुळे याच्या पुढे जाऊन आम्ही जर त्याची मागणी आली तर त्याचाही विचार करणार आहोत. ओके, धन्यवाद. आणि असंच तुम्हाला आता या फ्युचरसाठी शुभेच्छा देतो. आणि असंच नवीन कन्सेप्ट तुम्ही आणत राहा. आणि सी फूडमध्ये आम्हाला वेगवेगळे प्रकार अजून खायला द्या. जेवढे आपले घरगुती आपण खातो सी फूड तेवढे सर्व भेटतील इथे, आशा करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं, हे नंदकिशोर भगत होते. त्यांचेच ते ऑनर आहेत या हॉटेलचे, म्हणजे त्यांचे मिसेस ऑनर आहेत. ते गव्हर्नमेंट नोकरीवाले आहेत. तर त्यांच्याशी आपण बोललो. त्यांचा हा इकडे आपल्या शिरडोन भागामध्ये म्हणजे गोवा हवेला पहिलाच असं थीमचा कुठला तरी हॉटेल होतोय. आणि आपल्या आगरी कोल्याचा आहे, तर सपोर्ट करा. चांगला सपोर्ट झाला पाहिजे इथे. तर ही व्हिडिओ बघून जेवढे येतील त्यांना तुम्हाला चांगला डिस्काउंट पण भेटेल आणि सी फूड भारी खायला भेटेल. अजून तुम्हाला मी सिनेमॅटिक सीन देईलच. आणि आपण ऑर्डर केले काय ते तुम्हाला बघायला भेटेलच. पण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे थोडी व्हेजची पण ऑर्डर आहे, तर ते ॲडजस्ट करा. आणि नॉनव्हेजची ऑर्डर काय भेटते आणि अजून काय डिश आहेत किंवा त्यांचं किचन पण आपण बघू. तर चला, आपण ऑर्डर केलेले ते आले, तर ती आपण बघू अगोदर काय ऑर्डर आले आणि आपण काय खायला घेतले ते तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर मग किचनमध्ये जाऊ. आपण किचन पण फिरू, त्यांचं किचन बघू. आणि दुसरी कुठली ऑर्डर असेल तर त्या पण ऑर्डर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला, आपण पहिले खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटतोच मी. तर मित्रांनो, आम्ही मागवले व्हेज क्रिस्पी. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे ही व्हेज क्रिस्पी आहे. इथे सूप आलं आहे याच्यामध्ये. बोंबील कोळीवाडा पण आला आहे. हा काकाही ऑर्डर केला आहे, तर त्यांच्यासाठी हा बोंबील कोळीवाडा आहे. मस्त सर्व केलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण किचन बघायला चाललो आहे. तर किचन बघू त्यांचं. खूप मोठा किचन आहे. आणि व्हेजचं आपलं तिकडे, आता आपण नॉनव्हेजचं किचन बघू आपण. आणि व्हेजचं नंतर बघायला जाऊ, कारण व्हेजचा सेपरेट किचन आहे. हा स्पेशल नॉनव्हेजचा किचन आहे. इथे सी फूड आणि आपला नॉर्मल फूड इथे होत असतं. तर हा बघा तुम्ही, खूप मोठा किचन आहे. हा एवढा मोठा किचन आहे. प्लेटीस असतात. आता जे ऑर्डर असेल ते इथे घेऊन जातात. ते इथे येते, मग इथून याही घेऊन जातात ऑर्डर बाहेर. तर हा इथे चायनीज फूड चालू आहे. क्या बना रहे हो? क्या बनवतोय तो? आणि इकडे व्हेज फ्राय होतात. तर असं इथे पण एक डिश चालू आहे. ये क्या डिश चालू है? क्या बना रहे हो? क्रॅब्स लपेटा यांची थीमचा मेन फूड आहे हा. तर हा क्रॅब्स लपेटाच चालू आहे. तर आता प्लेट झाली तर बघू आपण, जर भेटली बघायला तर ही बघू, नाहीतर मग आपण पुढच्या अजून बघू काय इथे आहे. आणि इकडे पण काहीतरी बनवतात. इकडे क्या चालू आहे? इधर क्या बना रहे हो आप? चिकन अंडी बना रहे सर. हे चिकन अंडी. इथं चिकन अंडी चालू आहे. जे इथे सी फूडचं इकडे आहे. इकडे चिकन आगरी अंडी बनवतात ते. इकडं तंदुरी रोटी बनवतात. इथं तंदुरी सेक्शन आहे. तर मित्रांनो, इथं डोलगरवरून आपले मित्र आले आहेत एवढ्या लांब जेवायला. तर ही पूर्ण एवढी मोठी गँग आहे त्यांची. तर आता काय सांगाल, हॉटेल कसं आहे? कसं वाटलं तुम्हाला? एंट्री कशी वाटली? एक नंबर. मस्त आहे ना? एंट्री कशी आहे? भारी आहे ना? आणि हॉटेल
भारी आहे ना? जेवण पण चांगलं आहे ना? मस्त एक नंबर याच्यामध्ये हा एक नंबर का? अजून काही तुम्ही ऑर्डर काही सी फूड काही केले का ऑर्डर? सीफूड नाही आम्ही सगळे बोलले आहोत, पण इथून चिकनचे जे आयटम घेतले ते खूप छान आहे. मग डोलगर होऊन तुम्हाला इथे याचं काय कसं काय सुचलं किंवा काय असं झालं होतं? ना आम्ही येताना फक्त एक नाव बघितला आणि त्याच्यावरती जो चिंबोऱ्याचा जो हे होता ते आम्हाला आवडला, त्याच्यामुळे आम्ही नागपूर स्पेशल म्हणजे कोली लोक. हा, त्या लोगोच्या हिशोबाने आम्ही नागपूरचे काय टेस्ट आहे ते बघण्यासाठी खातो. सर्व कोली आहेत का? सर्व कोली. तर सर्व आपल्या आग्री कोलीच आहेत. तर चांगलं आता त्यांचं जेवण चाललंय, त्यांना डिस्टर्ब नाही करत. त्यांना डिस्टर्ब करायला आलो मी का हा 2-3 दिवसच झाले हॉटेल सुरू होऊन. तर आपण प्रत्येकांचा अनुभव घेऊ, कसं काय कन्सेप्ट वाटले ते बघू. आणि तुम्हाला हॉटेलची एंट्री वगैरे आवडली असेल आणि बाकीच्या पण गोष्टी आवडल्या असतील तर नक्की व्हिजिट मारा, तुम्हाला भारी वाटेल. सी फूड खाण्यासाठी नक्की या. मार्गशीर्ष चालू आहे त्यामुळे आम्ही तर काही जास्त सी फूड नाही मागवला, पण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ मार्गशीर्ष संपल्यानंतर तेव्हा नक्कीच आपण सी फूड पण यांचा ट्राय करू. आणि अजून काय काय ते नवीन बघायला भेटतात, नवीन काय फूड बघायला भेटतात ते पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो तुम्हाला ही सिटिंग पण आहे तिथे आणि तुम्हाला फॅमिली सिटिंग पण इथे दिलेली आहे. हा बघा अमेरिकेचं इकडे आणून ठेवलंय. अशी फॅमिली सिटिंग पण आहे तुम्हाला इथे, तर अशी फॅमिली सिटिंग पण भेटेल. आणि याच्यावरती पण आहे गॅलरी व्ह्यू. आपण तुम्हाला गॅलरी व्ह्यू देऊ. चढायला वरती आणि वरून गॅलरी व्ह्यू. आता तुम्ही तर वरती पण गेले, अजून इथं काम झालं नाही, काम चालू आहे. तर हा गॅलरी व्ह्यू पण आहे तुम्हाला आणि हा समोर तुम्हाला व्ह्यू भेटेल. हा असा व्ह्यू भेटेल आणि सिटिंग अरेंजमेंट आणि हा व्ह्यू आणि सिटिंग अरेंजमेंट अशी. ही व्हेज कोल्हापुरी मागवले आणि इथे चिकन अंडी आगरी पद्धतीने. ही कोल्हापुरी भारी दिसते जरा. अरे तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता केक कापायला घेतले आणि इथे 3 बर्थडे सेलिब्रेशन होतात. तर इथे एक बर्थडे सेलिब्रेशन होतोय, इथं आमचा बर्थडे सेलिब्रेशन होतोय. चला केक काप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काकू, बर्थडे to you. तुम्ही पण या परवाला. व्हिडिओ घेतले मी, फोटो नाही घेतला. मित्रांनो आता बाहेर केक कापला आणि ओढीत केक कापायला. आता हे बघा ओढीत ठेवला केक आणि ओढीत आता केक कापायला आलो. तर मित्रांनो आपण किचन पण बघितलं. आता किचन पण खूप छान आहे आणि आता आमचं खाऊन वगैरे झालं आहे, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून झाला. तर आता आम्ही इथून निघतोय. बाहेरचा एकदा सिनेमॅटिक सीन एन्जॉय करा आणि मग घरी गेल्यावर आपल्या व्हिडिओचा एंड करू आपण. तर आता सिनेमॅटिक सीन जरा एन्जॉय करा, तोपर्यंत आम्ही घरी पोहोचतो.